तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये आणि माझ्या डेली व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू हीच माझी मनोकामना सगळ्यांसाठी. आणि कसं आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व चांगले आहात. इथे आहे ना माझा ॲज अ हाउसवाईफ म्हणून मी रँडम डे शूट केलेला आहे, ॲज अ इंडियन हाउसवाईफ म्हणून. आणि इथपर्यंत आलाच असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. अशीच न्यू नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करून घ्या. तसंच मी नाही तर सकाळी आमची सकाळ होते 11:30 आणि 12 वाजता. कोणाची सकाळ होते का? आणि बाळ रात्रीचं झोपू देत नसल्यामुळे माझी पण मदर इन लॉ काही उठवत नाही बिलकुल पण. म्हणतात की तिने रात्रीचं तुला झोपू दिलेलं नाही, तू झोप बेटा, तुझं पण आराम होऊन जाईल आणि तिचा पण आराम होऊन जाईल. खाली उतरली, मस्तपैकी चहा वगैरे घेतला, लाडूला आईकडे दिलं फीड करून आणि ना मस्त तांदूळ धुवून घेतले, भात लावून घेतला. आणि मला भाताशिवाय काही होत नाही. मला सांगा, भाताशिवाय होत नसल्यामुळे कसं वेट लॉस होणार? बिलकुलच नाही होणार. तसंच तुम्हाला न्यू ट्रिक सांगायची होती मला. तुम्हाला जर वरतून मीठ टाकायचं असेल तर पिंक सॉल्ट वापरायचं आणि मधून म्हणजे जेव्हा आपण काहीतरी बनवतोय त्यात शिजतानाच मीठ टाकतो तेव्हा सफेद सॉल्ट टाकायचं आणि पिंक सॉल्ट आहे ना वरतून काही सलाड-विलाड आपण काय पण बनवत असू किंवा फ्रुट्स कापलेले असू किंवा आपण कोशिंबीर बनवत असू तर त्याच्यावरतून पिंक सॉल्ट टाकायचं. आणि तसंच आहे ना मला गॅस एकदम आणि एकदम म्हणजे एकदम क्लीन लागतो. एकदम क्लीन गॅस लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला माझं नेहमी किचन एकदम क्लीन दिसेल. म्हणून आहे ना इथं मस्तपैकी चपात्या बनवून घेतल्या गरम-गरम आणि माझी आवडती भाजी होती आज व्हेज कोल्हापुरी. त्याच्यामुळे मला एकदम मजा येत होती चपात्या बनवायला. पण म्हटलं चला व्हेज कोल्हापुरी, पनीर पनीर व्हेज कोल्हापुरी मस्तपैकी गरम-गरम चपात्या बनवून घेतल्या. आणि ना मला कोणतरी बोललं होतं, "तुझ्या आई-बाबांनी तुला चपात्या बनवायचं नाही शिकवलं का?" त्याच्यामुळे मी आता चपात्या बनवायला फार प्रो झालेली आहे आणि माझ्या नवरदेवाला पण चपात्या आवडतात बरं का. बाकी कोणाला आवडो या ना आवडो, माझ्या नवरदेवाला, माझ्या मदर इन लॉला आवडत्या माझ्या हाताच्या चपात्या. चला सोडा बाकीचं. ॲज अ हाउसवाईफ डे म्हणून माझं आहे ना, एकदम असं चांगलं रुटीन चाललं होतं आणि मला नाईटी घालणं अजिबात नवरदेव साहेबांकडून अलाउड नाहीये. म्हणून आहे ना मी असंच ते गेले होते आणि माझी अंघोळ पाणी झाली होती. मी पटकन गाऊन घालून घेतलं तसंच आणि लाडूला फीड करायला लागतं म्हणून पटकन मोरीच्या बाहेरून आहे ना, फटफट तयार करून आहे ना. आणि मॉम्स लाईफ अशीच असते यार, मदरहूड लाईफ अशीच असते. स्वतःकडे 1% पण लक्ष नसतं. पटापट सगळ्या गोष्टी करून बेबीकडेच यायला लागतं. का बेबी किरकिर केला, की हळूच आजीकडनं आवाज आलाच पाहिजे. "अंजली ये तिला पाजून घे. आणू ये तिला पाजून घे. आणू ये तिला पाजून घे. ये लेकराला पाजून घे." ओके. आणि ॲज अ हाउसवाईफ म्हणून माझं काही कामच नाही. मी ॲज अ मदर म्हणूनच चालू आहे माझं. कारण की हसबंडकडे लक्षच नाहीये. हसबंड ना टिफिन नेतोय, ना काय ना काय. बोलली त्याला, "टिफिन नेत जा, टिफिन नेत जा." ना टिफिन आणतो, ना टिफिन घेऊन जातो. वर्ष झालं माझा बिचारा नवरा डबाच नेत नाही. मस्त आहे ना गरम-गरम जेवण करून घेतलं आणि हाउसवाईफ तर येते फटाफटच करायला लागतं. तिला टाईमपास करत, मोबाईल बघत, टीव्ही बघत जर बसली, तर बेबी पण राहून जातात, कामं पण राहून जातात आणि सगळेच कामं राहून जातात. हाउसवाईफला आहे ना तुम्हाला एक सांगू का, संडेला पण सुट्टी नसते, सुट्टीला पण सुट्टी नसते आणि कधीच सुट्टी नसते. तिला घरातलं करायलाच लागतं, बघायलाच लागतं. तिला सुट्टी नसते. जसं नवऱ्यांना शनिवारी सुट्टी येते, रविवारी सुट्टी, तसं तिला सुट्टी नसते. आणि मग रोज एक नवीन-नवीन कामं निघतात. म्हणून मी म्हटलं कपाट सेटअप करून घेतलं आणि कपाट सेट करायचं तसंच मध्येच राहून गेलं. वरती गेली, लाडूला फीड केलं, खाली आली आणि माझ्या वाट बघत होता माठ माझा. आतून तर मी त्याला साफ करून घेते, मीठ घालून धुवून घेते. आणि तुम्हाला माठ धुवायची ट्रिक पण सांगते. मध्ये मीठ टाकायचं, धुवून घ्यायचं आणि बाहेरून आहे ना, मी खूप त्याला गाळ लागला होता म्हणून आहे ना, प्रॉपर आहे ना, थोडंसं साबण घेऊन आहे ना, ब्रशने घासलं. आणि आणि तुम्ही म्हणत असाल, की नाही हिचं माठ एकदम असं सफेद-सफेद का दिसतंय? तर तुम्हाला एक सांगू का? मीनी आहे ना माठाला सफेद सिमेंट लावलेलं आहे. कारण की माठ आहे ना फार पाझरत होतं आणि तुमचं पण माठ पाझरत असेल, तर तुम्ही सफेद सिमेंट लावून बघा. डायरेक्ट फेकून नका देऊ. माठ गळतंय. माठ गळत नाही. ते खूप पाझरतं. त्याच्यामुळे सफेद सिमेंट लावा. ते पाझरणार नाही आणि माठातलं पाणी पिया उन्हाळ्याचं. प्लीज करून सांगते. फ्रिजमधलं पाणी पिऊ नका. तुम्हाला माझ्याकडनं रिक्वेस्ट आहे. फ्रिजमधलं पाणी आपल्या हेल्थसाठी बिलकुल पण चांगलं नसतं. आणि तुम्ही माझी फॅमिली आहात, त्याच्यामुळे तुमची काळजी करून सांगणं हे माझं काम आहे. त्याच्यानंतर आहे ना मी कबर्डमध्ये सगळं सेटअप करून घेतलं. आईने मला एवढ्या छान-छान साड्या घालायला दिल्या पण मला काही साड्या घालायला जमतच नाही. इथलं घरातलं ॲज अ हाउसवाईफ, ॲज अ सून, ॲज अ मदर म्हणून माझी कामं काही संपतच नाही. तर मी कुठून नट्टापट्टा करून तयार होऊ माझ्या नवऱ्यासाठी? सांगा बरं मला. आणि स्वतःसाठी, नवऱ्यांसाठी तर जाऊ द्या, पण बाईंनी स्वतःसाठी चांगलं प्रेझेंट होणं, राहणं
हे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यासाठी मला नक्कीच पुढे जाऊन वेळ भेटेल, ही मी देवाकडनं आणि माझ्या स्वतःकडनं अपेक्षा करते. ही माझ्या लाडूची झोळीची साडी आहे आणि कबड सेटअप करता-करता मी एवढी जाम झाली होती पाठ आणि मानेमध्ये, की बापरे! आणि इंडियामध्ये आहे ना हाउसवाईफला घरातलंच सगळं बघायला लागतं आणि कधी एखादीची गाडी असली तर तिला बाहेरून पण भाजीपाला आणणं वगैरे, फ्रिजमध्ये सेटअप करणं, महिन्यातनं एकदा दोनदा फ्रिज साफ करून घेणं, गॅस, ओटा, झाडू, लादी, भांडे हे त्यांना करायलाच लागतं आणि ती कामच आहे तिचं. ही पण साडी माझी मदर इन लॉचीच आहे 16 वर्ष पुराणी, पण तुम्हाला ॲज इट इज नवीनच्या नवीन दिसेल. आणि ना तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संध्याकाळ झाली होती आणि मला ना झाडू लादी करायलाच लागतं. कारण की लाडूला मी खाली सोडते. लाडूला खाली सोडायला लागते कारण की लाडू अजून आहे ना वर्षाची झाली आहे. पण ती चालायला शिकली नाही. पण ती रांगते. पण रांगता तिला काही पण छोट्या-छोट्या गोष्टी दिसल्या, तर ती तोंडात टाकून खायचं बघते. म्हणून मला ना झाडू लादी करूनच घ्यायला लागते आणि मदर्सला स्वतःपेक्षा जास्त पोरांचा विचार करायला लागतो. पोरांचा किंवा माझी एकच मुलगी तर मला तिचा विचार करायला लागतो. आणि माझे हसबंड साहेब आहे ना, मला म्हणतात, की "तू दिवसभर घरात काय करते?" असं तसं. आता त्यांना हे व्हिडिओ बघून समजेलच मी घरात दिवसभर काय करते. तसं तर त्यांना माहितीच आहे मी कामं करतच असते. पण तरी पण ॲज अ हाऊसवाईफ आहे ना, खूप हेक्टिक असतं. आपण जेव्हा किराणा भरतो, तेव्हा ते आणणं, जागच्या जागी सगळं ठेवणं, परत कुठे काय वस्तू ठेवली ती आठवण करणं, का आठवण राहणं आणि ठेवणं आणि भरपूर गोष्टी अशा आहेत ना, म्हणजे माझ्या बिलकुल आठवणीत नाही, की मी कुठं-कुठं ठेवलेलं आहे. परत घर जेव्हा रिसेट करेल आणि व्यवस्थित ठेवेल, तेव्हा नक्कीच मला लक्षात राहील, की मी कुठं-कुठं काय-काय ठेवलेलं आहे. आता मी ना सध्या विसरून गेलेली आहे बेबीमुळे आणि माझी ब्रेस्ट फीडिंग जर्नी फार टफ आहे आणि अजून पण मला ब्रेस्ट फीडिंग फार टफ वाटते. माझी नेक, माझी पाठ, माझी मान मला फार त्रास देते आणि हे सगळं हँडल करता-करता मला लाडूला पण बघायला लागतं. फरशी पुसून घेतली आणि फरशीला मॉप आहे म्हणून ते कंबरडं मोडलंच असतं माझं. संध्याकाळी आईने ना कढी टाकून घेतली आणि मी खिचडी टाकून घेतली. संध्याकाळी ना घरातली खूप कामं होती म्हणून एक छोटासा बेत ठेवला कढी-खिचडी. साहेबांना अंडा पोळी आणि चपाती करून दिली. कारण की ना ते भात खात नाही आणि कोणाकोणाचा नवरा खिचडी भात खात नाही. नक्की कमेंट करून सांग. आमचावाला तर बिलकुल पण कमेंट करून सांगा तुम्ही. कोणाकोणाचा नवरा खात नाही. आमचावाला तर बिलकुल पण खिचडी भात खात नाही. त्याला चपाती करायलाच लागते. आणि इथे ना आई कढी बनवत होते. कढी कसं काय टेस्टी बनते माहिती आहे? कढीमध्ये थोडीशी तुम्ही साय टाकून बघा. मस्त 4-5 चम्मच एकदम सुंदर आणि टेस्टी कढी बनते. इथपर्यंत आलाच असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय YouTube चॅनल. थँक सो मच.